Friends, these are examples again on Pythagoras. पहा सर, प्रॉब्लेम सेट 1 मधलं दुसऱ्यातलं तिसरं एक्झाम्पल. रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे काय? ब्लॅकबोर्ड इन आवर स्कूल रूम मधला ब्लॅकबोर्ड जसा असतो त्याला रेक्टँगल म्हणतो सर आपण. दिस इज द रेक्टँगल. हां, दिस इज द लेंथ, राईट. दिस इज द ब्रेथ. ओके, लेंथ किती आहे बघ, हॅव्हिंग लेंथ 60 सेंटीमीटर, ब्रेथ किती आहे 11 सेंटीमीटर. हां, आणि आपल्याला त्याचं डायगोनल काढायचं आहे. काय काढायचं आहे? डायगोनल. ह्याला आपल्याला म्हणता येईल ABCD. आपल्याला इथं ABC वरनं युझिंग पायथॅगोरस आपल्याला लक्षात घ्या हे काढता येईल. मग आपल्याला इन पायथॅगोरियन ट्रिपलेट आपण बघितलंय, त्याच्यामध्ये 11, 68 ह्याचं किती येते सांगा? 61. म्हणजे याचा आन्सर ॲक्च्युली काय येणार बघा सर? आन्सर ह्याचं येणार 61 सेंटीमीटर. बरोबर सर, 61 सेंटीमीटर. तुम्हाला 61 × 61 करावं लागेल बघण्यासाठी. 1 × 1, 1 × 6 is 6, 6 1 जा 6 आणि 6 6 जा 36, 1 12 7 3721. हा 61चा स्क्वेअर आहे. 3721चा स्क्वेअर रूट 61. ह्याचा आन्सर 61 येते. माझ्या मते सर मुलांनी हे तुम्ही होमवर्क निश्चितपणाने करू शकाल. आपल्याला जो राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आहे तो कुठला घ्यायचा आहे सांगा? ABC. आपल्याला कुठला राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आहे सांगा? ABC. त्यामुळे आपण ह्याला होमवर्क नंबर 11 असं या ठिकाणी म्हणूया. 12 आहे का? एक्झाम होमवर्क नंबर लक्षात घ्या 12 असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. लक्षात घ्या. बरोबर. आता इथं आणखीन एक आहे बघा. इथं राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी एक उभी बाजू, एक दुसरी आडवी बाजू. ह्याला सर आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो सर. बरोबर, राईट अँगल ट्रायंगल. बरोबर. आता या ठिकाणी लक्षात घ्या हा जो काही राईट अँगल ट्रायंगल आहे ही त्याची हायपोटेन्यूज आहे सर. समजा ह्याला नाव दिलं ABC. अपोजिट साइड ऑफ 90 इज नथिंग बट हायपोटेन्यूज. हां, मग या ठिकाणी त्यांनी सांगितले फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेन्यूज. ही आपल्याला काढायची आहे, टू फाइंड आउट. आणि त्याच्या रिमेनिंग ज्या साईड्स आहेत, ह्या 2 रिमेनिंग साईड्स उरलेल्या बाजू, त्यातली एक बाजू आहे 9 आणि दुसरी बाजू आहे 12 सेंटीमीटर. मग हे जर आपण सोडवलं तर पायथॅगोरस आपण करू शकतो सर युझिंग पायथॅगोरस. तर ह्याच्यामध्ये ह्याचं जे आन्सर येणार आहे मुलांनो ते किती येणार आहे बघा? 15 सेंटीमीटर. ह्याचं उत्तर किती येईल बघा? 15 सेंटीमीटर असं ह्याचं उत्तर येईल. पायथॅगोरस आपल्याला याच्यामध्ये वापरता येईल. तो कसा वापरायचा सांगा सर? की स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स. हायपोटेन्यूज म्हणजे काय सांगा? AC. अदर 2 साइड्स म्हणजे AB आणि BC. बरोबर आहे की नाही सर? इथं पण तसंच तुम्हाला वापरायचं होतं की नाही? इथं कसं या ठिकाणी युझिंग पायथॅगोरस स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स. हायपोटेन्यूज इज AC. अदर 2 साइड्स AB आणि BC. याच्या व्हॅल्यू घाला, यू विल गेट द आन्सर. बरोबर सर. तर या पद्धतीनं हे होमवर्क आहे, ह्याला आपण होमवर्क 13 असं या ठिकाणी म्हणूया. लक्षात घ्या. आणि हे होमवर्क तुम्हाला करता येईल. लक्षात. उत्तर मी तुम्हाला आय हॅव गिव्हन द आन्सर हियर. थर्ड वन, अ साइड ऑफ अन आयसोसिलस ट्रायंगल. काय म्हणायचं सर आयसोसिलसला? मराठीमध्ये समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. सम म्हणजे काय? समान, इक्वल. द्वि म्हणजे काय? 2. भुज म्हणजे काय? साइड. इक्वल 2 साइड्स असा राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे सर एक अशी बाजू, एक अशी बाजू. हा राईट अँगल ट्रायंगल आणि त्याच्या 2 साइड्स इक्वल. ही साइड आणि ही साइड इक्वल. आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल. लक्षात आलं? आणि मग हे असं जोडलं सर. आणि त्यांनी सांगितलंय की अ साइड ऑफ आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल इज X. ही X आहे, ही पण X आहे. ह्याचं नाव दिलं ABC. आता ह्याची काढायला सांगितलं त्यांना हायपोटेन्यूज. लक्षात घ्या. काढायला सांगितलेलं टू फाइंड आउट द हायपोटेन्यूज. मग कसं करणार? इन ट्रायंगल ABC. लक्षात घ्या युझिंग पायथॅगोरस. बरोबर आहे सर, युझिंग पायथॅगोरस. आता पायथॅगोरस घेत असताना तुम्ही काय घेणार? स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स. हायपोटेन्यूज काय आहे बघा सर? AC.
ऑदर टू साइड्स ए बी आणि दुसरी कुठली सांगा बी सी. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. मग आता स्क्वेअर रूट घ्या. देअरफॉर AC इज इक्वल टू 2चं स्क्वेअर रूट रूट 2 आणि एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x रूट 2x. दिस इज द आन्सर. बरोबर आहे सर. युनिट्स. मग जर एक्झाम मध्ये तुम्हाला गणित हे बदलून देतील, एक्सच्या ऐवजी तुम्हाला म्हणतील 5. बरोबर आहे सर. लक्षात घ्या. काय म्हणतील अ साइड इज 5. ही 5 ही 5. हायपोटेन्यूस किती होईल सांगा सर 5 रूट 2. एक्सच्या ऐवजी 5 रूट 2. समजा इथं आन्सर दिलं 7. हे 7 हे 7 सोडवलं 7 रूट 2. समजा तुम्हाला देतील एक्झाम मध्ये हे 10 एक्सची व्हॅल्यू, हे 10 हे 10. आन्सर किती 10 रूट 2. तुमच्या लक्षात येते का बघा सर. लक्षात घ्या. तर साईडवरनं फक्त रूट 2 लावलं की हायपोटेन्यूस येते. त्यामुळे ही हायपोटेन्यूस किती आली सांगा सर रूट 2x. किती आली बघा रूट 2x आली. लक्षात घ्या. हे समजते का आपल्याला बघा. या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे आणखीन इथे एक्झाम्पल. पुन्हा इथं रेक्टँगल आहे. लक्षात घ्या सर. इथे काय आहे सांगा सर रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे ब्लॅकबोर्ड इन अवर क्लासरूम. क्लासरूम मधला ब्लॅकबोर्ड सर. लक्षात घ्या. 4 अँगल्स आर 90. चारही अँगल राईट अँगल आहे. ह्याचं नाव देऊया सर ABCD. राईट. ह्याची लेंथ 16. ही लेंथ लक्षात घ्या 16 सेंटीमीटर. राईट. आणि ही त्याची एरिया दिली आहे सर. एरिया ती किती दिली बघा सर 192 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया कशी काढतात सर. एरिया ऑफ राईट अँगल कशी काढतात कोण सांगेल बघा. येतो फॉर्म्युला तुम्हाला. एरिया ऑफ राईट अँगल, एरिया ऑफ रेक्टँगल येतं तुम्हाला. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू आयताचे क्षेत्रफळ बरोबर. सांगा बरं. लेंथ इंटू ब्रेड्थ काय येईल बघा. लेंथ इंटू ब्रेड्थ. लांबी गुणिले रुंदी. मग आयत रेक्टँगल म्हणजे किती आहे सांगा सर याच्यामध्ये. एरिया ऑफ रेक्टँगल किती आहे 192. लेंथ किती आहे 16. आणि लक्षात घ्या तुम्हाला ब्रेड्थ काढता येईल. लक्षात घ्या त्याला आपण B म्हणूया. मग इंटू 16 से अपॉन 16 192 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू B. 16 ने डिवाइड करता येते का बघा. 192 डिवायडेड बाय 16. 16 1 जा 16. 3 शिल्लक उतरवून घेतले 2. 16 2 जा 32. देअरफॉर आन्सर इज 12. 12 इज इक्वल टू B. किती आलं बघा सर. हे किती आलं 12 सेंटीमीटर. ही काय झाली सांगा ब्रेड्थ. ही काय झाली ब्रेड्थ. आता तुम्हाला हे काय काढायचं डायगोनल काढायचंय सर. हा डायगोनल आला बघा. हा डायगोनल. हा तुम्हाला लक्षात घ्या काय वापरायला लागेल. हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला पायथागोरस वापरायला लागेल. लक्षात घ्या. बरोबर. मग त्यामुळं इथे बघा इन लक्षात घ्या राईट अँगल ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. आणि लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपल्याला पायथागोरस वापरायचं आहे. युझिंग पायथागोरस. बघा सर युझिंग हे लिहावं लागतं ना आपल्याला. युझिंग पायथागोरस काय सांगा बरं. स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज. स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऑदर टू साइड्स. हायपोटेन्यूज इज AC. ऑदर टू साइड्स इज AB and BC. त्याच्या व्हॅल्यूज बरोबर. AB ची व्हॅल्यू 16 ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याची व्हॅल्यू 12 ब्रॅकेट स्क्वेअर. 16 चा स्क्वेअर 12 चा मला येतो 144. 16 चा स्क्वेअर आपल्याला करायला लागेल 16 इंटू 16. 6 36 अशी 6 चले 3 6 1 जा 6 प्लस 3 9 1 6 जा 6 1 1 जा 1 6 9 प्लस 6 15 256 and 256 and ते दोघांची बेरीज झाली 400 आणि हे झालं AC स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट काय येईल सांगा सर. AC इज इक्वल टू 20. 400चं स्क्वेअर रूट किती सांगा 20.
400चं स्क्वेअर रूट किती आलं 20. देअरफॉर डायगोनल AC इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. देअरफॉर AC इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. हे आपलं उत्तर डायगोनल. काही शंका आहे का बघा. स्क्वेअर रूट ऑफ 400 इज 20. फ्रेंड्स, दिस इज अन इम्पॉर्टंट एक्झाम्पल. खूप महत्वाचं असं गणित आहे, लक्ष द्या. त्याच्यामध्ये त्यांनी असं दिले बघा सर की M is the midpoint of AB. M is the midpoint of AB. म्हणजेच काय आहे, AM is equal to MB. What is AM is equal to 1/2 AB. AM हे AB च्या निम्मा आहे. तर पहिलं आपलं सेंटेन्स काय होईल बघा सर, AM is equal to 1/2 AB. रिझल्ट नंबर 1, राईट. AM हे AB च्या निम्मा आहे बिकॉज M इज द मिडपॉइंट ऑफ AB. सिमिलरली हियर L इज द मिडपॉइंट ऑफ AC. L इज द मिडपॉइंट ऑफ AC. लक्षात घ्या. म्हणजे इथं कसं होईल बघा, L इज द मिडपॉइंट ऑफ AC. म्हणजे AL बरोबर LC. म्हणजे AL हे AC च्या निम्मा आहे. AL इज द हाफ ऑफ AC. म्हणजे तुम्हाला कसं म्हणता येईल, AL इज इक्वल टू हाफ ऑफ AC. रिझल्ट नंबर 2. AL इज हाफ ऑफ AC. राईट. आता या ठिकाणी हे संपल्यानंतर लक्षात घ्या, आपल्याला BC शोधायचं आहे. पहिल्यांदा नंबर 1 BC स्क्वेअर. बरोबर, लक्षात घ्या. मग BC आपल्याला शोधायचं आहे. ह्याला आपण रोमन फर्स्ट म्हणूया. लक्षात घ्या, रोमन फर्स्ट BC. BC कुठे आहे बघा, हे इथं आहे. सापडलं. मग हे तुमचं राईट अँगल ट्रायंगल आला बघा. आला का राईट अँगल ट्रायंगल ब्लॅक. त्याच्यामध्ये आपण काय करूया, त्याच्यामध्ये आपण पायथागोरस वापरूया. म्हणजे इन बघा सर, इन ट्रायंगल BAC, इन ट्रायंगल BAC अँगल A इज इक्वल टू 90 युजिंग पायथागोरस. युजिंग पायथागोरस. कळलं सर, पायथागोरस. मग आता काय द्यायचं, तर स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू साइड्स. स्क्वेअर ऑफ टू साइड्स. रिझल्ट नंबर 3. का रिझल्ट नंबर ह्याला रोमन फर्स्ट म्हणूया. हा रोमन फर्स्ट. ह्याच्यामध्ये हायपोटेन्यूज काय आहे बघा सर, इथं हायपो येणार ना. हायपोटेन्यूज अबाव 90 BC. BC स्क्वेअर ही व्हॅल्यू आली BCची. ऑदर टू साइड्स कुठल्या आहेत, AB आणि AC. ही AB आहे आणि ही AC आहे. राईट. नाव आता आपण दुसरी साइड बघूया सर. आता बघत असताना आपण BL कुठे आहे शोधूया. BL लक्षात घ्या. बरोबर आहे सर. हे BL कुठे आहे आपण बघून घेऊ सर. हा या ठिकाणी लक्षात घ्या BL. ह्याला BL ला आपण सेकंड म्हणूया सर. हा सेकंड BL. हा BL कुठे आहे बघा सर, हे BL सापडलं का बघा, ब्ल्यू BL. हा राईट अँगल ट्रायंगल सापडला BL. ट्रायंगल BAL हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल BAL कॉमा अँगल A इज इक्वल टू 90 using Pythagoras. Using Pythagoras काय होणार सांगा सर, स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. रिझल्ट नंबर रोमन सेकंड. मग हायपोटेन्यूज काय आहे, BL. ही BL हायपोटेन्यूज. अदर टू साइड्स AB आणि AL. AB आणि AL. बघा सापडलं का. हा ब्ल्यू झाला. आता लास्ट सर कुठलं पाहिजे आहे, CM. हे थर्ड, रोमन थर्ड. CM कुठे आहे बघा, शोधा. हे CM सापडलं का बघा. हे CM रेड ट्रायंगल सापडला.
ट्रायंगल लक्षात घ्या AMC किंवा MAC, बरोबर सर. इन ट्रायंगल MAC angle A is equal to 90 using Pythagoras. काय सांगतो पायथागोरस? स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऑदर टू साइड्स. मग हायपोटेन्यूज काय आहे सांगा? CM. हायपोटेन्यूज CM, ऑदर टू साइड्स AM आणि AC. AM आणि AC ह्याला काय म्हणणार? रिझल्ट नंबर 3. ओके सर. आता आपल्याला सेकंड आणि थर्ड ह्याची बेरीज पाहिजे आहे. BL स्क्वेअर आणि CM स्क्वेअर इथे आहे बघा सर. हे BL दिसलं का बघा सर? हे BL आणि हे CM दिसलं का बघा? BL स्क्वेअर CM स्क्वेअर ह्या दोघांची काय पाहिजे? ॲडिशन. म्हणजे आपण म्हणूया ॲडिंग 2 and 3, रोमन 2 and 3. ॲडिंग रोमन 2 and 3 घेऊया सर. पहा मग इथे घेतो सर. आता इथं मोठं हा क्वेश्चन्स इथे होता. ह्याला आपण इथं थांबूया. क्वेश्चन झालाय, इथून तुमचा आन्सर सुरू झालाय, लक्षात घ्या सर. मग इथं मी खाली लिहितो ॲडिंग, इथे लिहितो ॲडिंग 2 and 3, सेकंड अँड थर्ड. का सांगा? सेकंड मध्ये BL स्क्वेअर आहे, थर्ड मध्ये CM स्क्वेअर आहे. ह्या दोघांना ऍड करूया. आता एवढं मोठं लिहूया, जागा लागेल ना खूप. एवढं ऍड करायचं म्हणजे मोठी जागा लागेल आपल्याला. म्हणजे कसं होईल बघा? लेफ्ट साइड BL स्क्वेअर प्लस लेफ्ट साइड CM स्क्वेअर इज इक्वल टू ही AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर प्लस हे प्लस AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. लेफ्ट साइड प्लस लेफ्ट साइड इथं आली. ही राईट साइड प्लस राईट साइड, राईट साइड प्लस राईट साइड. बघा सर आलं. आता काय करायचं आपल्याला? हे BL आणि CM झालं सर आमच्याकडे. आता आम्हाला AL आणि लक्षात घ्या AM नको आहे. आणि AL आणि AM च्या व्हॅल्यूज दिलेत बघा. राईट, AL आणि AM च्या व्हॅल्यू दिलेत. मग AL जे आहे ते काढून टाकूया आणि AL च्या ऐवजी घालूया 1/2 AC. AL च्या ऐवजी काय घालूया? 1/2 AC. हे AM आहे बघा सर. हे AM काढूया आणि AM च्या ऐवजी काय घालूया? 1/2 AB. सर कळतंय का बघा सर? आणि ह्याला या ठिकाणी बाकी सगळं आहे तसंच लिहायचं. म्हणजे कसं होईल बघा सर? BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस 1/2 AC स्क्वेअर प्लस 1/2 AB स्क्वेअर प्लस हे AC स्क्वेअर आहेत. आणि ह्याला कारण रिझन बाय 1 and 2. काय कारण सांगा सर? बाय 1, 2. हे बाय 1 and 2. आता हे सोडवूया सर. ह्याला हात लावायचं नाही. BL स्क्वेअर CM स्क्वेअरला हात लावायचं नाही, तसंच पाहिजे. त्याला काय करायचं नाही, त्याला गडबड करायची नाही. इथं असं लक्षात घ्या सर. BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू इथे काय आलं बघा सर? AB स्क्वेअर प्लस इथं 1, इथं AC स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2चा स्क्वेअर 4 प्लस AB स्क्वेअर इथं लक्षात घ्या 2चा स्क्वेअर 4 प्लस AC स्क्वेअर. मग आता लक्षात घ्या काय करायला लागेल आपल्याला? हे AC स्क्वेअर जवळ आणूया आणि AB स्क्वेअर जवळ आणूया. मग आता कसं होईल? ह्याला हात लावायचा नाही सर. BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर हात लावायचा नाही. ह्याला काय करूया सर? इथे वर खाली ह्याला 4 ने गुणूया. याच्या खाली काही नाही म्हणजे 1, याच्या खाली काही नाही म्हणजे 1. राईट. ह्याला वर खाली 4 ने गुणलं की डिनॉमिनेटर सेम येईल. वर 4 ने गुणू, खाली 4 ने गुणू. इथं पण वर 4 ने गुणू, खाली 4 ने गुणू. त्याच्यामुळे काय होईल लक्षात घ्या? सगळे 4 होतील आणि त्यामुळे इझी होईल ना एक्झाम्पल. म्हणजे कसं होईल बघा सर? इथे आडवी रेष,
हे सगळे 4 एकदाच लिहिले 4 आणि आपल्याला ह्या साईडला 4 पाहिजेलच आहे बघा लेफ्ट साईडला 4 पाहिजेलच आहे राईट. हा 4 इथे आले 4ab स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर आणि प्लस 4AC स्क्वेअर. बघा आलं का? 4ab स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आता भागिले 4 चे गुणिले 4 आले इकडे. दॅट इज 4 इंटू ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. हे झालं बा आलं बघा लेफ्ट साईड. आता ह्या सगळ्याचं वरच्याचं 5BC स्क्वेअर आलं पाहिजे. विषय मिटला. म्हणजे कसं होईल सांगा. इट इज इक्वल टू इथे बघा सर 5AB स्क्वेअर बघा सर. AB स्क्वेअर कुठे ते बघा सर इथे. हा हे 4AB स्क्वेअर आणि हे 1AB स्क्वेअर 4AB स्क्वेअर आणि 1AB स्क्वेअर 5AB स्क्वेअर. इथे आलं लक्षात घ्या सर 5AB स्क्वेअर प्लस हे सर 1AC स्क्वेअर आणि लक्षात घ्या 4AC स्क्वेअर म्हणजे किती आलं बघा सर 5AC स्क्वेअर. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी 5 जर आपण कॉमन काढले तर असे येते 4BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5 आपण कॉमन काढले शिल्लक राहिले AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. बघा लक्षात येते का? मग आता हे आम्हाला नको आहे सर 5 पाहिजेल आहे. हे सगळं झालंय पण हे नको आहे. काय हे ह्याच्या आम्हाला BC पाहिजे. मग AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इथे बघा सर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. मग हे काढा. हे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर काढा. त्याच्याऐवजी BC स्क्वेअर घाला बाय रोमन 1 म्हणजे इथं कसं होईल बघा सर 4 इंटू ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5BC स्क्वेअर. आणि ह्याला रिझन काय सांगा सर बाय रोमन 1. आणि मग उत्तर आलं हेन्स प्रूव्ड आवश्यक साध्य सिद्ध झाले. आपलं जे उत्तर आहे लक्षात घ्या ते इथून सुरू झालेलं आहे. आपण ते कसं केलं हे तुम्ही लक्षात घ्या. ह्या ब्लॅक ट्रायंगलमध्ये पायथागोरस वापरला, ब्ल्यू ट्रायंगलमध्ये पायथागोरस वापरला, रेड ट्रायंगलमध्ये पायथागोरस वापरला, ब्ल्यू आणि ब्लॅकची ॲडिशन केली आणि नंतर लक्षात घ्या हा ब्लॅक ट्रायंगल इथं शेवटी वापरला. लक्षात घ्या. आता हे लिहित असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर इथं 1 टिंब 2 टिंब हिची तुम्हाला असं म्हणूनची खून ही तुम्हाला कंपल्सरी शेवटपर्यंत द्यावी लागेल. सर काही शंका आहे का बघा सर. इट्स व्हेरी नाईस वन. खूप छान एक्झाम्पल आहे. फुल प्रॅक्टिस करा. नक्की गणित येईल. हे करत असताना डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे, डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे. ह्याच्या पण डिनॉमिनेटरमध्ये 4 घ्या. तर वर खाली 4नी मल्टिप्लाय केलं. इथं वर खाली डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 4नी केलं. त्यामुळे 4AB स्क्वेअर अपॉन 4 4AC स्क्वेअर अपॉन 4 हे सगळे 4 खाली 4 लिहिले आणि मग 4AB स्क्वेअर प्लस 1AC स्क्वेअर प्लस 1AB स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर 4AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर 5AB स्क्वेअर 1AC स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर 5AC स्क्वेअर. हे लक्षात घ्या. स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला हे करता येईल. प्रॅक्टिस आपल्याला हे करावी लागेल. लक्षात घ्या. एकदा असं समजून गणित येणार नाही. एकात एक 3 त्रिकोण आणि अँगल एच 90 आहे. लक्षात घ्या सर. बरोबर आहे ना. पुन्हा हे गणित न बघता सोडवण्याचा 2-3 वेळा प्रयत्न करावा लागेल तर येईल.